स्वामींच्या आशीर्वादाने दरवर्षी भक्तिभाव मित्र मंडळ ना नफा न तोटा या तत्वावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल आयोजित करते. आतापर्यंत भारतातील अनेक स्थळांना भेटी दिलेल्या आहेत. जसे दक्षिण भारतातील तिरुपती, वेल्लोर, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, पद्मनाभी स्वामी मंदिर, श्रीशैलम, केरळ, हैदराबाद, बेंगलोर, उटी, मैसूर, कोचीन, महाराष्ट्रातील महालक्ष्मी, उत्तर भारतातील वैष्णवदेवी, जम्मू काश्मीर, शिमला, मनाली, नैनिताल, धर्मशाळा, पंजाब, अमृतसर, गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर, दिल्ली, कलकत्ता, ताजमहाल, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी, काशी, अयोध्या. राजस्थानमधील जयपूर, अजमेर, पुष्कर, उदयपूर, माउंट आबू, चित्तोडगड, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, पोखरण आणि भारताबाहेरील काठमांडू, नेपाळ, पोखरा या ठिकाणांना देखील आपण भेटी दिलेल्या आहेत. तसेच मागील वर्षी आपण भुवनेश्वर, कोणार्क, गंगासागर, कोलकाता, पुरी या ठिकाणी जाऊन आलो आहोत. यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये आपण पाहणार आहोत ईशान्य भारतातील सुंदर निसर्गरम्य मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम. चला तर मंडळी, या प्रवासाची आपण सुरुवात करूया. ईशान्य भारताकडे मुंबईच्या गरमीपासून दूर ट्रेनच्या 43 तासाच्या प्रवासाने आणि विमानाच्या 3 तासाच्या प्रवासाने आपण रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7:50 लोकमान्य टिळक टर्मिनलवरून गाडी नंबर 12519 मुंबई LTT आगरतळा AC सुपरफास्ट एक्सप्रेसने गुवाहाटीकडे प्रस्थान करू व 2 दिवसानंतर मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3:30 वाजता पोहोचू. यासाठी ट्रेनच्या प्रवाशांनी सकाळी 6:30 वाजता कुर्ला टर्मिनलवर उपस्थित राहावे. मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 वरून आकाशा एअर QP1503 ने लोकप्रिय गोपीनाथ बरदलोनी आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी येथे 3 तासांनी म्हणजेच सायंकाळी 5 वाजता पोहोचू. त्यासाठी विमान प्रवाशांनी सकाळी 10 वाजता मुंबई T1 विमानतळावर यावे, जेणेकरून आपल्याला आय कार्ड चेकिंग, बोर्डिंग पास, लगेज स्क्रीनिंग, बॅगेज ड्रॉपिंग, सिक्युरिटी चेकिंग करता येईल. एअरपोर्टच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करायचे आहे. गुवाहाटी एअरपोर्टवर पोहोचल्यावर सर्वांनी आपल्या बॅग्स लगेज बेल्टवरून गर्दी गोंधळ न करता ताब्यात घ्याव्यात. तर आपण पोहोचू गुवाहाटी, जे मेघालय व आसामच्या सीमेवर आहे. परंतु आपण जाणार आहोत शिलाँग, जे गुवाहाटीपासून 3 तास दुरीवर आहे. त्यासाठी आपणास मंडळाच्या बसेस गुवाहाटी एअरपोर्टवर व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर उपलब्ध असतील. मेघ म्हणजेच ढग, ढगाने आच्छादलेले ठिकाण म्हणजेच मेघालय. मेघालय 3 भागात विभागलेले आहे: गारो हिल्स, खासी हिल्स व जेंतिया हिल्स. आता आपण ईस्ट खासी हिल्सला भेट देणार आहोत. उमियम लेक अतिशय सुंदर, शांत व तणावविरहित असे ठिकाण. शिलाँगकडे जातानाच वाटेतच हा तलाव लागतो. हे जे आजूबाजूला छोटे छोटे डोंगर दिसत आहेत ना, हे ईस्ट खासी हिल्स आहे. म्हणजेच पाणी. खासी लोक त्याला उमियम असे म्हणतात. त्याला बडा लेक असेही म्हणतात. हा जरी मानवनिर्मित तलाव असला तरी
त्याची एक आख्यायिका आहे. 2 बहिणी होत्या. त्या मेघालय पाहण्यासाठी येत होत्या. येता येता रस्त्यात त्या एकमेकींपासून दूर झाल्या. त्यामुळे त्यातली मोठी बहीण तिची लहान बहीण न सापडल्याने खूप दुःखी झाली व तिच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या अश्रूपासून हा तलाव झाला आहे. मग आपण पोहोचणार आहोत शिलाँग मधील हॉटेल पूर्भाषा, हॉटेल एच.एन. गेस्ट हाऊस आणि हॉटेल लिली. या हॉटेलमध्ये आपण 2 दिवस थांबणार आहोत. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर हॉटेल पासून जवळच असलेल्या बरा बाजार व पोलीस बाजार या ठिकाणी संध्याकाळी आपल्याला खरेदीची संधी मिळणार आहे. शिलाँग मधील बरा बाजार व पोलीस बाजार हे मुख्य मार्केट. या ठिकाणी आपणास बांबू पासून बनवलेल्या वस्तू, ऑर्गॅनिक प्रोडक्ट, शॉल्स, तिथले ट्रेडिशनल कपडे मिळतात. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. या बाजारात खरेदी करताना चोरांपासून सावध राहावे. या ठिकाणचे एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण नॉर्थ ईस्ट मध्ये प्रामुख्याने स्त्रिया उद्योगधंदा करतात, आर्थिक व्यवहारांचे निर्णय घेतात. भारतातील एकमेव मातृसत्ताक समाज अजूनही मेघालयमध्ये आहे. ही प्रसिद्ध खासी जमात मातृवंशीय प्रणालीचे पालन करणाऱ्या जगातील काही समुदायांपैकी एक आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला डावकी या ठिकाणी निघायचे आहे. ईशान्य भारतात सकाळी 4:30 वाजता दिवस उगवतो व संध्याकाळी 3:30 पासून दिवस मावळायला सुरुवात होते. यामुळे आपल्याला दररोज पहाटे 4 ते 4:30 वाजता उठायचेच आहे. शिलाँग पासून 90 किलोमीटर अंतरावर बांगलादेशच्या बॉर्डरवर असणारे आशिया खंडातील सर्वात सुंदर स्वच्छ गाव मॉलिंगनॉंग विलेज. या गावाला सर्वात स्वच्छ गाव ही पदवी डिस्कवर इंडिया मॅगझिन कडून 2003 साली मिळाली. या गावात ख्रिश्चन लोकांची वस्ती आहे आणि 100% साक्षरता आहे. या गावातील लोक आपले घर जसे स्वच्छ करतात त्याप्रमाणे आपल्या गावातील कानाकोपरा स्वच्छ करतात. गावात प्रत्येक कोपऱ्यावर कचरा टाकण्यासाठी एक स्टँडवर एक बांबूपासून बनवलेली कचरा कोंडी दिसते. तिला स्थानिक भाषेत कोह असे म्हणतात. तिथे जमलेल्या नैसर्गिक कचऱ्याचा वापर शेतीसाठी खत म्हणून करतात. तसेच त्या खताचा वापर करून सुंदर गार्डनही बनवलेले आहे. तिथली हिरवीगार झाडे, सुंदर फुले पाहूनच कदाचित त्याला गॉड्स ओन गार्डन असे म्हटले जाते. मॉलिंगनॉंग मध्ये खासी लोकांच्या परंपरेनुसार मालमत्ता आणि संपत्ती आईकडून तिच्या सर्वात लहान मुलीला दिली जाते, जी आईचे आडनाव देखील पुढे चालवते. हे गाव जिवंत रूट ब्रिज साठी देखील प्रसिद्ध आहे. इथूनच पुढे आपण सिंगल लिव्हिंग रूट ब्रिज कडे जाणार आहोत. 10 मिनिटांच्या अंतरावर सिंगल लिव्हिंग रूट ब्रिज आहे. 300 वर्षापूर्वी बिटलनट आणि फणसांच्या झाडाच्या मुळांपासून बनवलेला मानवनिर्मित असा हा ब्रिज आहे. काळानुसार त्याची मुळे एकमेकात अडकून घट्ट झाल्यावर लोकांनी त्यावर दगड, काट्या, बांबू यांचा आधार घेऊन तो ब्रिज गावातील लोकांना पाण्याच्या प्रवाहावरून जाण्या येण्यासाठी अधिक सक्षम बनवला. असाच एक रबराच्या झाडांच्या मुळांपासून बनलेला डबल डेकर रूट ब्रिज चेरापुंजी साईडला देखील आहे. मात्र तिकडे जाण्यासाठी 3200 पायऱ्यांचा चढ उतार आहे. ते करणे शक्य नसल्यामुळे अनेक पर्यटक सिंगल रूट ब्रिजचाच आनंद घेतात. त्यामुळे आपण आपल्या परिवारात ज्येष्ठ नागरिक असल्याने या सिंगल रूट ब्रिजचाच आनंद घेऊया. मॉलिंगनॉंगहून टावकीला जाणाऱ्या मार्गावरच आपल्याला बांगलादेशची बॉर्डर दिसते. समोर दिसणारे हिरवेगार जंगल आहे तो भारताचाच एक भाग आहे आणि जंगलाच्या पलीकडे दिसणारा मोकळा निसर्गरम्य प्रदेश आहे बांगलादेश. भारत आणि बांगलादेश मधील एकूण 4096 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही जगातील 5वी सर्वात लांब जमिनीवरील सीमा आहे. ही सीमा क्रॉस करण्यासाठी दोन्ही देशातील नागरिकांना विजा, पासपोर्ट आवश्यक असते. समोर असणाऱ्या भारत बांगलादेश मैत्री गेटचे उद्घाटन फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आले. या गेटवर भारताच्या बाजूने BSF व बांगलादेशच्या बाजूने BGB असते. टावकी हे बांगलादेशच्या सीमेला लागूनच असलेले भारतीय गाव आहे, तर गेटच्या दुसऱ्या बाजूला बांगलादेश मधील तांबिल हे गाव आहे. भारत बांगलादेश सीमेवर बसणारी दोन्ही देशांमधील अनधिकृत सीमा चिन्हांकित करणारी उमंगोट नदी, तिलाच डावकी नदी व स्थानिक भाषेत वाह उमंगोट असेही म्हणतात. ही नदी मेघालयाच्या जेंतिया हिल्स या विभागात आहे. या नदीचे मुख्य आकर्षण बोटिंग आहे. बोटिंग करताना डावकी नदीचे पाणी अतिशय सुंदर, स्फटिकांसारखे स्वच्छ, हिरवेगार, निळेशार रंगाच्या छटा दिसणारे, तळ देखील स्पष्ट दिसणारे, काचेसारखे स्वच्छ असे आहे. बोटिंग करताना बोटीचे प्रतिबिंब देखील त्यात स्पष्ट दिसते. असे हे नयनरम्य सौंदर्य पाहून आपण मंत्रमुग्धच व्हा. ही नदी भारतातील त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते, अशी ही तिची ओळख आहे. या नदीत बोटीतून 3 व्यक्तीच एका वेळेस प्रवास करू शकतात. ही नदी बांगलादेशला जाऊन मिळते.
ही जी माणसं दिसत आहेत ते बांगलादेशचे रहिवासी आहेत आणि अलीकडे हा भारताचा भाग आहे। या ठिकाणी अनधिकृत अशी सीमा तयार झालेली आहे। या भारत आणि बांगलादेशला वेगवेगळी करणारी ही दगडांची सीमा, ती सीमा क्रॉस न करण्यासाठी BSF ची व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असते। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पुढील प्रवासासाठी लवकर उठायचे। भारतातील सर्वात भरपूर पाऊस पडणारा प्रदेश कोणता? चेरापुंजी। लहानपणी आपण पुस्तकात वाचले होते, परंतु आपण आता हे ठिकाण प्रत्यक्षात पाहणार आहोत। या ठिकाणी जाताना खूप सुंदर निसर्ग सौंदर्य, धबधबे, गुहा, शिखरे, डोंगराळ भाग, दऱ्या, हिरवळ हे सारे पाहायला मिळेल। चेरापुंजीला पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, परंतु आपल्याला आपल्या परिवारात अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत, त्याचा विचार करून तसेच वेळेच्या नियोजनानुसार ठराविक स्थळे पाहता येतील। कृपया कार्यकारी मंडळाला सहकार्य करा। शिलाँग शिखर हे मेघालयाची राजधानी शिलाँग मधील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। या शिखरावरून सुंदर शिलाँग शहर दिसते। हे शिखर इंडियन एअरफोर्सच्या एरियामध्ये येते, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट कार्स, बसेसना परवानगी नसून त्यांच्याच गाड्यांनी जावे लागते। त्यासाठी प्रत्येकाकडे आपले ओळखपत्र अत्यावश्यक आहे। एलिफंटा फॉल्स येथे पारंपरिक खासी ड्रेस घालून आपले फोटो काढू शकता व तिथे गेलेल्याच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकता। एलिफंटा फॉल्सला 3 स्टेप्स वॉटरफॉल्स असे म्हणतात। तेथे 3 फॉल्स आहेत। ब्रिटिशांच्या काळात इंग्रजांना फॉलच्या जवळ हत्तीसारखा दिसणारा एक महाकाय खडक दिसला, त्यावरून त्याचे नाव एलिफंटा फॉल्स असे पडले। मात्र 1897 मध्ये झालेल्या भूकंपामुळे हा खडक आता नष्ट झालेला आहे। चेरापुंजीला जाताना वाटेतच अनेक चहाचे मळे आपल्याला पाहायला मिळतात। आर्वा केव्ज मेघालयातील सर्वात प्रसिद्ध गुहांपैकी एक गुहा। आर्वा केव्ज 97 दशलक्ष वर्षांहून जुनी जीवाश्म आढळणारी गुहा म्हणून ही गुहा प्रसिद्ध आहे। या गुहेच्या चुनखडींच्या भिंतीमध्ये क्रस्टेशियन शेल आणि माशांच्या हाडाचे जीवाश्म पाहायला मिळतात। गुहेच्या बाहेर पडताच निसर्गरम्य असे दृश्य पाहायला मिळते। डेंटलेन फॉल्स प्रत्येक वेळेस आपण खाली उभे राहून वरून कोसळणारा धबधबा पाहतो, परंतु हा धबधबा पठारावरून खाली कोसळताना जिथे तेथे उगमस्थान आहे तिथून पाहणार आहोत। पावसाळ्यात हा धबधबा अधिक शक्तिशाली, शक्तिवर्धक वाटतो। सेवन सिस्टर फॉल्स याला नोसिंग थियांग फॉल्स असेही म्हणतात। येथून आपल्याला 7 वेगवेगळे धबधबे एक साथ कोसळताना पाहायला मिळतात। पावसाळ्यात हे धबधबे अधिक स्पष्ट दिसतात व तेव्हा त्याचा अधिक आनंद घेता येतो। मोसमाई लेण्या देशातील 10 किंवा त्याहून अधिक सर्वात लांब लेण्या मेघालयात आहेत। मोसमाई लेणी ही पाण्याच्या प्रवाहामुळे चुनखडीची धूप होऊन तयार झाली असून तेथे देखील जीवाश्मे आढळतात। ही मोठी केव्ज असून 150 मीटर पर्यंत ती पर्यटकांसाठी उघडी आहे। या केव्ज मधील जागा अरुंद आहे, त्यामुळे त्यात रांगत रांगत जावे लागते। येथील अनुभव फार रोमांचकारक आहे। नोकालिकाई फॉल्स येथे पोहोचताच तिथे काही लोकल फळांचे पदार्थांचे स्टॉल आहेत। मेघालयातील अननस हे जगप्रसिद्ध आहे, तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता। भारतातील सर्वात उंच धबधब्यांमधील एक धबधबा नोकालिकाई धबधबा, त्याची उंची 340 मीटर आहे। पावसाळ्यात
आणि चांगले वातावरण असताना ह्या धबधब्याचे खरेच सौंदर्य दिसते आणि दुरून या धबधब्याची शक्ती अनुभवता येईल. इको पार्क ही खूप शांत निवांत अशी जागा आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी येथे पार्क आहे. या पार्कमध्ये तुम्ही आवडीने निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी आपण शिलाँगहून अरुणाचल प्रदेशकडे जाताना आपल्याला एका रात्रीसाठी आदित्य हॉटेल वे पॉइंट आणि हॉटेल KRC पॅलेस या तेजपूरमधील हॉटेलमध्ये मुक्काम करायचा आहे. तेजपूर हे ऐतिहासिक शहरांपैकी एक आणि प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आपण तेजपूरमधील महाभैरवाचे दर्शन घेणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार मूळ महाभैरव मंदिर असुर राजा बाणासुराने दगडातून बांधले होते. या मंदिरातील मुख्य देव भगवान शिव असून हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी एक आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर भगवान गणेश आणि भगवान हनुमानाच्या मूर्ती द्वारपालाच्या रूपात उभ्या आहेत. गणेश घाट मंदिर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर गणेश घाटाजवळ वसलेले गणेश घाट मंदिर म्हणून हे लोकप्रसिद्ध आहे. हे ठिकाण सूर्योदयाच्या निसर्गरम्य दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा सकाळी लवकर उठायचे आहे आणि दिरांगच्या दिशेने एक रात्रीचा मुक्काम करण्यासाठी प्रवास करायचा आहे. त्यासाठी हँडबॅग मध्ये पुढील एक दिवसासाठीचे कपडे, औषधं, नित्याच्या गोष्टी सोबत घ्यायच्या आहेत. अरुणाचल प्रदेशामध्ये प्रवेश करण्यासाठी ILP म्हणजेच इनर लाईन परमिट चेकपोस्ट लागते. त्यासाठी प्रत्येक पर्यटकाकडे पासपोर्ट साईज फोटो, ओरिजिनल आधार कार्ड व झेरॉक्स जवळ बाळगणे आवश्यक आहे. दीर्घ प्रवासानंतर आपण पोहोचणार आहोत एका रात्रीचा मुक्काम करण्यासाठी दिरांग मधील हॉटेल स्नो लाईन व हॉटेल संदूप खांग येथे. त्याच दरम्यान आपण पाहणार आहोत दिरांग मॉनेस्ट्री. दिरांग मॉनेस्ट्रीचे दुसरे नाव थुपसुंग धरगेलिंग मॉनेस्ट्री. अरुणाचल मधील सर्वात सुंदर मॉनेस्ट्रीपैकी एक दिरांग मॉनेस्ट्री. मॉनेस्ट्री म्हणजे भिक्षू आणि इतर लोकांकडून तिबेटी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी एक शिक्षण संस्था. पुन्हा पहाटे 4 वाजता लवकर उठून तवांगकडे प्रयाण करायचे आहे. अरुणाचल प्रदेशचे नैसर्गिक सौंदर्य खरोखरच अतुलनीय आहे. या प्रदेशाला उजळलेल्या पर्वतांची भूमी म्हणून संबोधले जाते. वातावरणात झालेल्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. जसे जसे पुढे प्रवास करू तसे तसे हवेतील गारव्यामध्ये वाढ झालेली जाणवेल. बैसाखी आर्मी कॅम्प या ठिकाणी काही छोटी छोटी दुकाने आहेत व तेथे वॉशरूमची सोय आहे. त्या ठिकाणी थोडा वेळ आपण थांबणार आहोत. हे ठिकाण 11,000 फूट उंचीवर आहे. ह्या मॅप मधून आपल्याला कळेल की आपण भूतान आणि चायनाच्या किती जवळ आहोत. वळणावळणाचे रस्ते पार करून आपण तवांग मध्ये प्रवेश करताना नैसर्गिक भौगोलिक बदल जाणवेल. मग आपण पोहोचू सेला पास. हे ठिकाण 14,000 फूट उंचीवर आहे. सेला पास हे बौद्ध तिबेटी धार्मिक लोकांचे पवित्र स्थळ आहे. या खिंडीत आजूबाजूला सुमारे 101 तलाव आहेत असा बौद्धांचा विश्वास आहे. सेला पास मध्ये तवांगचे प्रवेशद्वार आहे. वेस्ट कामिंग आणि तवांगच्या सीमेवर सेला पास आहे.
सूर्यास्त होता होता आपण तवांगमधील हॉटेल उडियाना, हॉटेल कालावांगपो या ठिकाणी पोहोचणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जाणार आहोत इंडो चायना बॉर्डरवर बुमला पासला. बुमला पासला जाण्यासाठी आपल्या सहलीच्या बसेसना परवानगी नाही. इंडियन आर्मीची परमिट काढून तेथील स्थानिक गाड्या कराव्या लागतात. बुमला पास व माधुरी लेक हे तिबेट किंवा चायना बॉर्डरच्या जवळ आहे. त्यामुळे या ठिकाणी जाताना या परमिटच्या गाड्या लागतात. तवांग मॉनेस्ट्री. अरुणाचल प्रदेश म्हटले की हिरवेगार उंच पर्वत, बर्फांचे डोंगर आणि निसर्गाचे सुंदर नजारे डोळ्यासमोर येतात. तसेच हा प्रदेश बौद्ध मठांसाठी देखील प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील सर्वात जुनी व दुसऱ्या क्रमांकावर असणारी सर्वात मोठी मॉनेस्ट्री तवांग मॉनेस्ट्री. ही मॉनेस्ट्री 1680च्या सुमारास तयार केली आहे. 1962 मध्ये काही महिने ही मॉनेस्ट्री चीनच्या ताब्यात होती. इथल्या प्रत्येक भिंतीवर दिव्य संतांची चित्रे रेखाटली आहेत. ही मॉनेस्ट्री 3 मजली असून त्यात एक भव्य लायब्ररी आहे. या मॉनेस्ट्रीमध्ये बुद्धांची 18 फुटांची मूर्ती आहे. जायंट बुद्ध स्टॅच्यू. एकदा तुम्ही तवांगला पोहोचलात तर तुम्हाला शाक्यमुनी बुद्धांची महाकाय मूर्ती दिसेल. हे लहान टेकडीवर तवांग सर्किट जवळ वसलेले आहे. ते अतिशय सुरेख दिसते. शाक्य आणि संस्कृतमध्ये गौतम बुद्धांना शाक्यमुनी हे टोपण नाव दिले. ही मूर्ती 28 फूट उंचीची आहे. पेंगांग टेन्स्तो तलाव. प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा बर्फाचे आच्छादन तुम्हाला पाहायला मिळेल. बुमला पासला जाताना छोटे मोठे तलाव आहेत. संपूर्ण तवांग हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. जेव्हा तुम्ही पेंगांग टेन्स्तो तलावाला भेट द्याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला शांत पाणी, चकचकीत ढग, ओले बर्फाच्छादित जंगल व पक्ष्यांचा गोल किलबिलाट असेल. पेंगांग हे झाडाचे नाव आहे. सुंदर नैसर्गिक देखावा असलेला असा तलाव आहे. बघा, यात जो स्थानिक माणूस दिसतोय तो देखील या तलावाची माहिती सांगतोय. पेंगांग टेन्सो के बारे में और पेंगांग टेंग के बारे में बताएगा तो पेंगांग BTS तो मतलब पेंगांग टेन्सो उसका फुल फॉर्म है. तो पेंगांग मतलब जो हम लोग पहले यहाँ में मतलब फटा का घर बनाया करता था, तो फटा का घर को हम लोग पेंगांग ही बोलता है. तो इसका नाम चलती इसके चलती मतलब पेंगांग टेन्सो हो गया. बुमलाला जाताना अगोदर सांगितल्याप्रमाणे अनेक तलाव आहेत. आपण आता पुढील तलावाला भेट देणार आहोत. 1971 मध्ये भूकंप झाला व अचानक आलेल्या पुरामुळे जो नैसर्गिक तलाव तयार झाला तो म्हणजे संगस्तर लेक. दोन्ही बाजूनी डोंगर, पहाडावरील बर्फ वितळून त्याचे पाणी या लेकमध्ये वाहत येते. या लेकमध्ये जी झाडे दिसतात ती त्यावेळेची झाडे आहेत. 90च्या दशकात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत कोयला नावाच्या बॉलिवूड चित्रपटातील एक गाणे या तलावाच्या ठिकाणी शूट करण्यात आले होते. त्यामुळेच या लेकला माधुरी लेक असे नाव पडले आहे. This is a local dress of Tawang. तवांग नहीं, अरुणाचल प्रदेश. क्या बोलते इसको? गाला. इथे ही जी मुलगी ड्रेस परिधान करीत आहे तो आहे अरुणाचल मधील लोकल ड्रेस. हे जे लाल रंगाची लुंगी सारखे तिने गुंडाळलेले आहे त्याला गाले असे म्हणतात. आणि हे जे जॅकेट आहे त्याला टँगो असे म्हणतात. बुमलाला जाताना डोंगरावर खूप सारा बर्फ दिसतो. 15,200 फूट उंचीवर बुमला आहे. बॉर्डरवर चायनीज आर्मीचे 3-4 लोक उभी असतात व इंडियन आर्मी पण असते, परंतु दोन्ही आर्मीकडे शस्त्र नसते. 1962च्या युद्धापासून शस्त्रबंदी केली आहे. या बॉर्डरलाच LAC म्हणजेच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असेही म्हणतात. या बॉर्डरवर चायनीज आर्मी 3-4 तास उभे असते तर इंडियन आर्मी 24 तास उभी असते. इथे वर्षातून 9 मीटिंग असतात. 5 मीटिंग इंडियाच्या तर 4 चायनाच्या बाजूने. त्यावेळी आपल्याला बॉर्डरवर जाण्याची परमिशन मिळत नाही. त्या ठिकाणी आपल्याला कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. आर्मीचा ऑफिसर त्या ठिकाणी गाडी नंबर प्रमाणे आपल्याला बॉर्डरवर घेऊन जातात व बॉर्डर दाखवतात. 20 मिनिटे आपल्याला मार्गदर्शन करतात. या ठिकाणी चायना गव्हर्नमेंट
त्यांच्या देशातील लोकांना बॉर्डरपर्यंत येण्यास मनाई करते, परंतु इंडियन गव्हर्नमेंट आपल्या लोकांना बॉर्डरवर येण्यास परवानगी देते. या बॉर्डरवर अतिशय थंडी आहे, त्यामुळे तिथे श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यासाठी कापूर, लसूण, गरम पाणी सोबत बाळगावे. मध्ये भारत आणि चीनच्या युद्धात अनेक जवानांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या युद्धातील हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ लष्कराच्या वतीने तवांग येथे उभारलेले तवांग युद्ध स्मारक म्हणजे तवांग वॉर मेमोरियल हा भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. या युद्ध स्मारकावर स्तूप साकारण्यात आले आहे. स्मारकावरील समर्पण फलकावर हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रध्वज, तिन्ही दलांचे ध्वज तसेच युद्धात लढलेल्या इतर 27 रेजिमेंटचे ध्वज आहेत. या स्मारकात बौद्ध वास्तू आणि त्यांच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. युद्ध स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी येथे दररोज एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो, तो म्हणजेच लाईट अँड साऊंड शो. शस्त्रास्त्रांची कमतरता असूनही मोठ्या संख्येने आलेल्या चीनी सैनिकांचा सामना करताना आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणाऱ्या जवानांबाबत नागरिकांना माहिती मिळावी तसेच तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने हा लाईट अँड साऊंड शो दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला बोमडिलेला निघायचे आहे. त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या हँडबॅगमध्ये पुढील 1 दिवसाचे कपडे, औषधे व नित्याच्या गोष्टी सोबत घ्याव्यात. जंग फॉल्स. जंग फॉललाच बॉंग फॉल्स किंवा मुरानांग फॉल्स असेही म्हणतात. नुरा ही एक स्थानिक मुलगी होती जिने 1962च्या युद्धात भारतीय सैन्याला सक्रिय मदत केली होती व त्यातच तिने आपला जीव गमावला. तिच्या स्मरणार्थ या धबधब्याचे नाव त्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा सुमारे 100 मीटर उंचीवरून कोसळतो. जसे माधुरी तलाव तेथे कोयला चित्रपटातील गाण्याचे शूटिंग झाली होती, त्याच गाण्याचे शूटिंग या ठिकाणी देखील झाली होती. जसवंतगड वॉर मेमोरियल 4थ्या गढवाल रायफल रेजिमेंटच्या 4थ्या बटालियनमध्ये कार्यरत असणारे 21 वर्षाचे तरुण स्वर्गीय जसवंत सिंग रावत यांच्या स्मरणार्थ जसवंतगड युद्ध स्मारक उभारले आहे. यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. रावत यांच्यासोबत असणाऱ्या सैनिकांनी अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला, परंतु रावत यांनी तिथल्या 2 स्थानिक मुलींच्या मदतीने लढा कायम सुरू ठेवला. त्या मुली कोण तर नुरा आणि सेला. त्यांच्याच नावावरून नुरानांग फॉल्स व सेला पास ही नावे त्या ठिकाणांना दिली आहेत. तेथील स्मृतीस्थळामध्ये त्यांचा पोशाख, टोपी, पत्र आहेत. युद्धामध्ये त्यांच्यासोबत असलेल्या सैनिकांचे फोटो व पुतळे तेथे आहेत. जसवंत सिंग रावत याने 1962च्या युद्धात केवळ एका मशीन गनने अरुणाचल प्रदेशच्या या बर्फाळ प्रदेशात 300हून अधिक चीनी सैनिकांना येथे रोखून धरले होते. बोमडिलेला जाताना वाटेत दिसणाऱ्या बर्फाचा आनंद घ्या. आता आपण बोमडिला येथील हॉटेल ग्रीन व्ह्यू, हॉटेल सिपियांग पॉंग, हॉटेल लुंगता रेसिडेन्सी आणि हॉटेल हिल्सन रेसिडेन्सी या ठिकाणी एका रात्रीसाठी मुक्काम करणार आहोत. दुसऱ्या दिवशी 8 तासाचा दीर्घ प्रवास असल्याने पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान उठून 5 वाजता फक्त चहा घेऊन प्रवासाला सुरुवात करायची आहे. वाटेमध्येच नाश्ता दिला जाईल. 8 तासाच्या प्रवासानंतर दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला गुवाहाटीला पोहोचायचे आहे. कारण गुवाहाटीला बेटावर असलेल्या उमानंद मंदिराकडे जाण्यासाठी असणारी फेरी बोट 4 वाजेपर्यंतच असते. बेटावर वसलेल्या उमानंद मंदिराकडे जाण्यासाठी आता आपण ब्रह्मपुत्र नदीवरून फेरी राईड करणार आहोत. ब्रह्मपुत्र नदीतील फेरीचा आनंद घेऊया. फेरीने उतरल्यावर बेटावर हनुमानाचे आणि शंकराचे म्हणजेच उमानंदाचे मंदिर पाहायला मिळेल. उमानंदला पिकॉक बेट असेही म्हणतात.
द्वापार युगात माता पार्वती आणि भगवान शिव यांचे मिलन झाले होते. पार्वतीचे दुसरे नाव उमादेवी आहे. शिव हे आनंदच्या नावाने ओळखले जात होते, म्हणून या मंदिराचे नाव उमानंद असे आहे. मंदिरात जाताना तोकडे कपडे घालू नयेत. पुन्हा फेरी बोटने आपण परतीचा प्रवास करणार आहोत. पूर्व तिरुपती श्री बालाजी मंदिर. भगवान व्यंकटेश्वराला समर्पित पूर्व तिरुपती श्री बालाजी मंदिर 1998 मध्ये बांधण्यात आले. 2 एकरावर पसरलेले हे मंदिर मूळ तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती मानली जाते. पांढऱ्या रंगाचे हे मंदिर दक्षिण भारताच्या मंदिराच्या स्थापत्य शैलीत बांधले आहे. त्यानंतर आपण पोहोचणार आहोत हॉटेल सनव्ह्यू, हॉटेल गौरी, हॉटेल आलोही इन आणि हॉटेल एलोक्विन. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठून आपण कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. मंदिरात जाताना स्त्रियांनी साडी अथवा ओढणी असलेला पंजाबी ड्रेस घालावा व पुरुषांनी शक्यतो सदरा लेंगा परिधान करावा, परंतु 3/4 घालू नये. तसेच महिलांनी जीन्स शॉर्ट्स घालू नये. हे मंदिर शक्तीची देवता सतीचे म्हणजेच पार्वतीचे मंदिर आहे आणि त्याला तांत्रिक महत्त्व आहे. प्राचीन काळापासून कामाख्या तीर्थक्षेत्र हे स्थान तंत्रसिद्धीसाठी सर्वोच्च आहे. हिंदू शास्त्रानुसार या मंदिराची कथा खरंच खूप रोमांचकारक आहे. दक्ष राजाची मुलगी राणी सती हिने आपल्या वडिलांच्या घरी आपले पती भगवान शिव यांचा अपमान झाल्यावर स्वतःचा प्राणत्याग केला. त्यामुळे भगवान शिव यांनी क्रोधित होऊन माता सती हिचे मृत शरीर हातात घेऊन पूर्ण ब्रह्मांडामध्ये तांडव नृत्य करायला सुरुवात केली. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांनी विचार केला की भगवान शिव यांचे तांडव नृत्य थांबले नाही तर पृथ्वीचा विनाश होईल. म्हणून विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने सती मातेशी असलेली भगवान शिवांची आसक्ती दूर करण्यासाठी सतीच्या शरीराचे 51 भाग केले. मा सतीची 51 अंगे ज्या ज्या ठिकाणी पडली तीच शक्तिपीठे झाली. त्या अंगामधील योनीचा भाग कामाख्या या ठिकाणी पडला. कामाख्या हे सर्वात शक्तिशाली पीठांपैकी एक आहे. गुवाहाटी हे आपल्या सहलीचे शेवटचे ठिकाण. आपल्या सहलीची सांगता कामाख्या देवीचे दर्शन घेऊन व तिचा आशीर्वाद घेऊन करणार आहोत. आपापल्या सामानाची बांधाबांध करून दुपारचे जेवण करून आपल्या परिवारातील मित्रमंडळींचा निरोप घेऊन विमान प्रवाशांनी आपल्या मंडळाच्या बसेसने गुवाहाटी विमानतळावर दुपारी 2 वाजता पोहोचायचे आहे. 3 तासाचा प्रवास करून मुंबई विमानतळ टर्मिनल 1 वर 9:50 पोहोचू. तसेच ट्रेनचे प्रवासी गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून गाडी नंबर 12520 आगरतळा LTT AC सुपरफास्ट एक्सप्रेसने 2 दिवसाचा प्रवास करून दिनांक 2 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 4:15 लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचतील. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती या स्वभावांचा खजिना प्रवासात उलगडला जातो. माणसाची प्रकृती आणि समाजाची संस्कृती समजत जाते. प्रवास असतो या सर्वांची खाण. निसर्गाने आपल्या सर्व कलाकृती इथे मांडलेल्या असतात. फक्त आपल्या नेत्रसुखासाठी, मनात साठवून ठेवण्यासाठी, जगण्याचा आनंद घेण्यासाठी आणि जगवण्याचा संदेश देण्यासाठी. पण हे सर्व पाहण्यासाठी ती दृष्टी आपणाजवळ असायला हवी. मग तो प्रवास फक्त प्रवास राहत नाही, तर ती होते एक आनंद यात्रा. मग आपण का थांबलोय? चला तर भेटूया 18 फेब्रुवारीला. शुभास्ते पंथान संतू. रुको जरा, सबर करो. तुला जगाची ऐक तू साधी तुझ्या मनाची
भर तुला जगाची ऐक तू साधही तुझ्या मनाची 4 दिवसांची जिंदगी रे त्यात 9 टंकी का तुझी रे चल वाटण फुटण शेंगदाण होऊन उडूया टणा टणा आज फुलटू होऊन जगूया जगामगा सोड टेन्शन कटू करूया मजा मजा आज फुलटू होऊन जगूया जगामगा चेहरा हा स्वप्नाचा खरा अवखळ खळखळ आनंदाचा झरा शोधू चेहरा हा स्वप्नाचा खरा धक धक काळजाचा संगीत ऐकूया झालं अवती भवती 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 फुलली नवी फुले वरती ढगळे कटा झुले 4 दिवसांची जिंदगी रे त्यात 9 टंकी का तुझी रे चल वाटण फुटाण शेंगदाण होऊन मुडूया टणा टणा आज फुलटू होऊन जगूया झगामगा